नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव पुन्हा एकदा एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. तर आपण गणित बुद्धिमत्ताचे चॅप्टर वाईज क्वेश्चन स्टार्ट केलेले. डेली आपलं लेक्चर 5 वाजता असतं. तर आत्तापर्यंत मनाला पाहिजे तसे व्ह्यूज येत नाहीत, तरी आपण ही सिरीज कंटिन्यू चालू ठेवलेली आहे. तुमचा रिस्पॉन्स आपल्याला चांगला भेटत असेल तर मला मग अजून जास्त क्वेश्चन यामध्ये ऍड करता येईल. आता सध्या आपण डेली अर्धा तासच सेशन घेतोय. तुम्ही अजून रिस्पॉन्स दिला तर मग आपण थोडंसं सेशन वाढवूयात आणि क्वेश्चन्स पण वाढवणार आहे मी. तर लास्ट टाइम आपण रिझनिंगचा जो पार्ट घेतलेला त्यालाच मी आता कंटिन्यू करणार आहे. थोडेसे आता टफ लेवलचे क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये ऍड करू. प्रश्न दिलेला आहे, एका रांगेत 40 मुले उत्तरेकडे तोंड करून उभी आहेत. सतीश अजयच्या उजवीकडे 8वा. तर अजय हा उजव्या टोकाकडून 18वा. तर सतीश डाव्या टोकाकडून कोणत्या क्रमांकावर असेल असं आपल्याला दिलेले आहे. तर चला आता आपण बघूयात. एका रांगेत 40 मुले उत्तरेकडून तोंड करून उभी आहेत. उत्तरेकडे तोंड करून उभी आहेत असं का दिले? कारण राईट आणि लेफ्ट आपल्याला समजायला. उत्तरेकडे म्हणजे वरती बघतायत. वरती बघतायत म्हणजे हा उजवा हात झाला, हा डावा हात, असं आपण नेहमी लक्षात ठेवायचं. आपल्या मॅपमध्ये आपण ही अशी साईन बघतो. वरची दिशा दाखवलेली असते उत्तर, खाली दक्षिण. बेसिक तुम्हाला तेवढं तर माहीतच आहे सगळ्यांना. तर आता यामध्ये बघा काय म्हणतात. सतीश अजयच्या उजवीकडे 8वा. तर अजय उजव्या टोकापासून 18वा. मग पहिलं अजयला आपल्याला घ्यावं लागेल उजव्या टोकापासून. 1 2 डॅश 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 इथे 18 नंबर टाकून देऊ आपण. 18. तर काय उजव्या टोकापासून 18वा कोण आहे? अजय. अजय हा उजव्या टोकाकडून 18वा आहे. तर सतीश डाव्या टोकाकडून कुठला क्रमांक? आता सतीश अजयच्या उजवीकडे. अजयच्या उजवीकडे कितवा आहे? 8वा. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8. मग हा जो नंबर आहे हा कोणाचा आहे? सतीश. मग आपल्याला विचारलं काय, तर डाव्या टोकाकडून तो कोणत्या क्रमांकावर असेल. आता बघा खूप महत्वाचा मुद्दा आहे. इथे आपल्याला 40 मुलं दिलेली आहेत. ओके, तर म्हणजे 1 पासून नंबर घेतला तर हा 40 आहे. आता एक सिंपल लॉजिक आहे की 18 जण जर इथं गेली, 18 जण जर इथे झाली तर हे 22 असतील. मग 18च्या पुढे 22 ऍड केल्यावरती 40 होणार. 18 मध्ये आपण 22 ऍड करणार तर 40 होणार. म्हणजे हा जर 22 असेल तर अजयचा नंबर कितवा असेल? 23वा असेल. मग हा असेल 24, हा 25, 26, 27, 28, 29, 30, 31. सतीश किती स्थानावर आहे? 31. आणि इकडून जर आपण घेतलं आता हे 31 झालं. मग 31 जर सतीशचा नंबर 31 आला आणि इकडून जर घेतलं तर 9 जण असतील. म्हणजे सतीश इकडून किती आला? 10वा. मग आपण जर ऍड केलं 31 आणि 10 किती झाले? 41. आणि वजा 1 केल्यावर किती राहतं? 40. आता हे वजा 1 का करतात? कुठून आलं सगळं? त्यासाठी मागचं लेक्चर बघावं लागेल. हे पार्ट 2 चालू आहे. पार्ट 1 मध्ये ते सगळं दिलेलं आहे. आणि आपण रील्स पण टाकत असतो. त्या रील्समध्ये पण मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला हे सांगितलेले -1 का करतात. तर ही गणितं करत असताना जास्त डोकं वापरायची गरज नाही. तुम्ही जर डायग्राम नीट काढली तर डायरेक्ट आन्सर आपल्या समोर येऊन उभं राहतं. आपल्याला स्वतः काही एक्स्ट्रा करायची गरज पडत नाही. चला बघून घ्या. पुढचा क्वेश्चन करण्याआधी 1 मिनिट वेळ देतो, चेक करा काय डाऊट आहे का याच्यामध्ये. चला झालं. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात आपण. मुलांच्या एका रांगेत अमन डावीकडनं 16वा, विवेक उजवीकडून 18वा, गगन अमन पासून उजवीकडे 11वा आणि विवेक पासून उजवीकडे 3रा. तर त्या रांगेत एकूण किती मुलं आहेत? एकदम बारीक क्वेश्चन. गट ब साठी येऊ शकतो. बघा तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे तर चला दिला चान्स. करा ट्राय.
40, 48, 42 यापैकी नाही. आणि हा प्रश्न 2-3 वेळा एक्झाममध्ये येऊन पण गेलेला आहे, त्यामुळेच मी इथे घेतलेला आहे. चला काय करायचं का बघा. मुलांच्या एका रांगेत अमन डावीकडनं 16वा आहे. आता उजवा डावा तर तुम्हाला कळला की वरती राईट घेऊ, याला लेफ्ट घेऊ. डावीकडनं 16वा म्हणजे 1 2 डॅश 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 असं करून 16 नंबर घेतला. 16 नंबर, 16 नंबरला कोण आहे? अमन. अमन 16वा आहे. आता विवेक हा उजवीकडनं 18वा आहे, उजवीकडून 18वा. तर इथून आपण असं घेतलं 1 2 3 डॅश 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 असं इथे 18वा नंबर घेऊ विवेकचा. विवेक 18वा आहे उजवीकडून आणि हा डावीकडून. आता गगन हा अमनपासून उजवीकडे 11वा आहे आणि विवेकपासून उजवीकडे 3रा. आता आपल्याला गगनला प्रॉपर पोझिशनिंग मध्ये ठेवायचंय. अमनपासून तो उजवीकडे, आता इथे वरती उजवं डावं दिलेलं आहे, तर अमनचं उजवं म्हणजे ही साईड झाली आणि विवेकच्या पण उजवीकडे म्हणजे ही साईड झाली. म्हणजे विवेकच्या उजवीकडे. आता हे एकदम इम्पॉर्टंट होतं, विवेकपासून 3रा म्हणजे 1 2 आणि 3. ही जी पोझिशन आहे या पोझिशनला असेल गगन, पहिला, दुसरा आणि 3रा. पण अमनपासून तो कितवा आहे? अमनपासून तो 11वा आहे. मग तसं जर बघायला गेलं तर हे 11 झाले, हे 10 झाले, हे 9 झाले, हे 8 झाले. म्हणजे इथे 1 2 3 4 5 6 7 जण असतील. 8वा 9वा 10वा 11वा म्हणजे हा अमनपासून 11वा. तर रांगेत किती मुले आहेत? तर रांगेत किती मुले आहेत? अमनपर्यंत झाले 16. अमनपर्यंत टोटल झाले 16. मध्ये 1 2 3 4 5 6 7 7 आणि विवेकपर्यंत झाले 18. मग हे 16 आणि 18 34. 34 आणि 7 41. यापैकी नाही. लकीली काही मुलांचं उत्तर परीक्षेत चुकीचं आलं, मग त्यांना वाटलं जाऊ दे यापैकी नाहीला करू, आलं. तर असं लक प्रत्येक वेळेसच आपली साथ देईल असं नाहीये. आता एका मुलाचं उत्तर आलं सर 45, पण ऑप्शनमध्ये नाहीये, मी यापैकी नाहीला टिक केलं. पण रियालिटीमध्ये 45 नाहीये, रियालिटीमध्ये 41 आन्सर आहे. इथे सगळ्यात इम्पॉर्टंट होतं गगनची पोझिशन. कारण गगनची पोझिशन आपण मध्ये जर इथे टाकली तर मुलगा कन्फ्यूज होईल, कारण तो विवेककडनं पण उजवीकडे आहे. म्हणजे गगन अमन आणि विवेकच्या मध्ये नाहीये, तर तो विवेकला पास करून पुढे जातो. हे समजणं खूप गरजेचं आहे या क्वेश्चन. हा क्वेश्चन परीक्षेत आला होता, मी म्हटलं 2-3 परीक्षेत आला होता, तर तुम्हाला मी दाखवतो. अजून एका परीक्षेत हा आला होता. चला, हे मला वाटतं हाच तो क्वेश्चन आहे. बघा आता, अमन 16, विवेक 18, आनंद 16, वैभव 18, गगन अमनपासून उजवीकडे 11वा, गजानन आनंदपासून उजवीकडे 11वा आणि वैभवच्या उजवीकडे 3रा. आणि हे बघा उत्तर 41. म्हणजे काय केलं त्यांनी? फक्त एक्झाम मध्ये नाव चेंज केले. अमनच्या जागी आनंद टाकला, वैभव टाकला आणि इथे आनंद गजानन असे नावं चेंज केलेले. सेम क्वेश्चन परत रिपीट झालाय. म्हणजे मी तुम्हाला हे का दाखवतोय? कारण एखाद्याचं लक बाय चान्स हे बरोबर आलं, पण इथे बघा ना पर्यायामध्ये 41 आहे आणि माहिती अपूर्णचा संबंधच नाही, कारण माहिती सगळी आहे इथे. चला पुढे बघूया. चला, आता हा वेगळा क्वेश्चन आहे. एका 60 विद्यार्थ्यांच्या वर्गात मुलींची संख्या मुलांपेक्षा दुप्पट आहे. कमल हा त्या वर्गातील एक मुलगा असून त्याच्या रांगेत सुरुवातीपासून 17वा क्रमांक लागतो. कमलच्या आधी 9 मुली असतील तर कमलच्या नंतर किती मुले असतील? 60 विद्यार्थी, मुलींची संख्या मुलांपेक्षा दुप्पट. मग मुले x आहेत, मुली झाल्या 2x आणि सगळे मिळून 60. 3x बरोबर 60. याचा अर्थ x ची व्हॅल्यू किती झाली? 20. मग इथे x च्या जागी 20 टाकली, मग 2x च्या जागी काय लिहायला लागेल तुम्हाला? 40. मग 20 आणि 40 हे झालं. आता आपल्याला सांगितले रांगेत सुरुवातीपासून 17वा क्रमांक. 1 2 3 डॅश 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 17. 17 नंबरवर आहे कमल.
कमल आहे. आता किती 60 जण आहेत. कमल आहे. आता कमल त्यांनी इथे दिलेलं आहे, मुलगा आहे. आता अजून काय सांगितलेलं आहे की कमलच्या आधी 9 मुले असतील. सॉरी, काय दिलेले, 17वा क्रमांक लागतो. जर कमलच्या आधी 9 मुले असतील, कमलच्या आधी 9 मुली असतील, मुले आणि मुलीमध्ये कन्फ्युज नका होऊ. तर कमलच्या आधी टोटल किती आहेत? 16, आणि 16 मधल्या 9 मुली आहेत. 16 मधल्या जर 9 मुली आहेत, 16 मधल्या जर 9 मुली आहेत, तर मुले किती असतील? 7. तर 7 मुले आहेत, आणि कमल एक 8वा. कमल स्वतः एक आहे, म्हणजे हा 7 आणि 1 किती झाले? 8. आपल्याकडे टोटल मुलं किती दिलेली आहेत? 20. 20 पैकी 8 पुढे आहेत, म्हणजे आता राहिलेले खाली असतील. मग राहिलेले किती? 12. मग आपल्याला तेच विचारले, कमलच्या नंतर किती मुले आहेत? कमलच्या नंतर किती मुले आहेत? 12. आता कधी कधी चुकून 13 लिहिलं जातं, कारण कमल काउंट नाही झाला, तर मग 13 होईल. आणि कधी कधी 7 जण, मग काहींकडनं वरचं लिहिलं गेलं, त्यामुळे 7 लिहिलं जाऊ शकतं. तर जास्त अवघड प्रश्न नव्हता. प्रॉपरली जर नीट वाचलं तर कळून जाईल. चेक करा, तुम्हाला डाऊट असेल तर बघून घ्या. चला आता पुढे जाऊयात. एका स्पर्धेत जयाच्या वर्गातील 6 विद्यार्थ्यांनी भाग घेतला नाही. 5 विद्यार्थी पहिल्या फेरीत बाद झाले. जयाचा क्रम सर्वात उच्चस्थानी असलेल्या स्पर्धकात 16वा, तर शेवटी असणाऱ्या स्पर्धकात 19वा आहे. जयाच्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती असेल? तर आता स्पर्धेत 6 विद्यार्थ्यांनी भाग घेतला नाही, 6नी भाग घेतला नाही. 5 विद्यार्थी पहिल्या फेरीत बाद झाले, 5 पहिल्या फेरीत बाद झाले, तर टोटल किती झाले? 11. जयाचा क्रम सर्वात उच्चस्थानी असलेल्या स्पर्धकात 16वा आहे, म्हणजे समोरून 16वा आहे जयाचा क्रम. आणि शेवटी असणाऱ्या स्पर्धकात 19वा आहे. 19वा आहे. तर 19, 10, 29, 6, 35, मग हे झाले 35. पण इथे एक चूक होते की 35 झाले, पण त्यातून 1 वजा करायचा राहिला ना. 1 वजा का करायचा हे पहिल्यापासून सांगत आलोय. पुढून मागून तुम्ही काउंट करता तर डबल काउंटिंग होते, तर 1 वजा करायचं. 34 आणि पहिले 11 लोक, 34 मध्ये 11 आपल्याला ऍड करायचे. 4, 1, 5, 3, 1, 4. टोटल किती आहेत वर्गामध्ये? 45 जण आहेत. एकूण विद्यार्थ्यांची संख्या 45. चेक करा, काय डाऊट असेल तर सांगा मला. इझी क्वेश्चन्स आहेत हे, बघून घ्या एकदा व्यवस्थित. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात आपण. सीमा तिच्या वर्गातील सर्वात उत्तम असलेल्या धावकात 50वी आहे, आणि तिच्यापेक्षा कमी गती असलेले 49 धावक त्या वर्गात आहेत. तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या किती? सीमा तिच्या वर्गातील सर्वात उत्तम असलेल्या धावकात 50वी आहे, म्हणजे 1, 2 असा नंबर घेतला तर तिचा नंबर कितवा येईल? 50. उत्तम धावकांमध्ये 50वी ती आहे, म्हणजे टॉप पासून ती 50वी आहे. आणि तिच्यापेक्षा कमी गती असलेले 49 धावक आहेत, म्हणजे तिच्यापासून कमी गती असलेले 49 धावक आहेत, म्हणजे इथून 1 असं करत करत इथपर्यंत 49 आहेत. मग तिच्यापेक्षा चांगलेवाले 49 आहेत, तिच्यापेक्षा कमीवाले 49 आहेत, आणि ती स्वतः, म्हणजे टोटल किती झाले? 99. ती 50, तिच्यावरती 49 आणि तिच्या खाली 49, 49, 49, 98, आणि ती एक स्वतः 99, म्हणजे टोटल 99. 52 विद्यार्थी संख्या असलेल्या एका वर्गातील 15 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. चला, 52 पैकी 15 जण अनुत्तीर्ण. 12तनं 5, 7, 4तनं 1, 3, म्हणजे 37 तुमचे पास झाले. बरोबर. विद्यार्थी बाजूलाकडून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. त्यात रमेश उच्च स्थानाकडनं 22वा आहे, तर त्याचा शेवटून क्रमांक कितवा? आता याला डायग्राम काढून पण करता येतं, विदाऊट डायग्राम पण करता येतं. आता 37 जण आहेत, टोटल 37 जण असणार आहेत. आता 37 मध्ये 1, 2 डॅश 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 असं करत गेलो तर 22वा नंबर. तर 22व्या नंबरवर कोण आहे? 22व्या नंबरवर आहे रमेश. आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे की 37 मधनं ऑलरेडी 22 गेले, तर पुढे किती राहतील? 15 राहतील. मग इथे 23, 24, 25 असं सगळं असेल. मग 15 राहतील, तर रमेशला काउंट केलं तर रमेश कितवा येईल? मागून 16वा येईल. या हिशोबाने आपल्याला हे उत्तर काढता येतं. आणि तुम्हाला तसं नसेल करायचं तर सिंपल आहे. 22 आहे, त्यानंतर 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37 असं करून आपण काउंटिंगनी केलं तर मग 22 मध्ये आपले
15 येतात आणि मग त्यामध्ये 1 वाढवायचा. मग काही जण म्हणतात 1 का वाढवायचा, तर ते आपण जे पहिले शिकलेलो काय मी सांगतो. स्टार्टिंगचा नंबर प्लस एंडिंगचा नंबर -1 बरोबर टोटल मुलं. स्टार्टिंगचा नंबर प्लस एंडिंगचा नंबर -1 बरोबर टोटल मुलं. तर आपल्याला स्टार्टिंगचा नंबर दिलेला आहे 22, एंडिंगचा नंबर आपल्याला माहित नाही, -1 आणि टोटल मुले 37. हा -1 तिकडे जाऊन होईल 38. 22 प्लस एंडिंग आणि हे झालं 38 आणि हा 22 त्यातनं मायनस झाला, तर एंडिंग काय येईल 38 मधनं 22 गेल्यावरती 16. मग मागून 16वा नंबर. म्हणजे डायग्रामनी पण येतं, विदाऊट डायग्रामनी तुम्हाला करायचं तर असं पण येतं. दोघांपैकी तुम्हाला कसं करायचं ते तुमच्यावर डिपेंड आहे. एका वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यात मानसी 11व्या क्रमांकावर आहे. उत्तीर्ण विद्यार्थी शेवटून 31व्या क्रमांकावर आहे. 11 परत तीच कन्सेप्ट, 11 आणि 31, 2 4 वजा 1 म्हणजे 41. जर परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 8 असेल, 8 वाढवले, तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते? 49. कारण पासिंगच्या हिशोबाने क्रमांक लावले, वजा 1 केले 41 आणि 8 49. एका रांगेत ए डाव्या बाजूने 11व्या स्थानावर आहे, बी उजव्या बाजूने 10व्या स्थानावर आहे. जर ए बी यांच्या जागांची अदलाबदल केली तर ए ने 18व्या स्थानावर येतो. चला हे तर आपण आधी शिकवलेलं आहे. एका रांगेत, चला एक रांग घेतली, हे वरती बघतायत राईट साईड लेफ्ट साईड. एका रांगेत ए डाव्या बाजूने 11व्या स्थानावर आहे, 1 2 डॅश 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 11 स्थान, 11व्या स्थानावर ए आहे आणि बी उजव्या बाजूने 10व्या स्थानावर आहे, 1 2 डॅश 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 10व्या स्थानावर बी आहे. झालं. त्यांनी जागांची अदलाबदल केली अदलाबदल, इथे बी आला, इथे ए आला. तर आता काय झालं, तर ए डाव्या बाजूने 18व्या स्थानावर येतो, ए डाव्या बाजूने 18व्या स्थानावर येतो. तर ही आपण कन्सेप्ट सांगितलेली, एका खाली एक आलं, 10 आणि 18. मग 10 आणि 18 टोटल किती झाले? 28 वजा 1 म्हणजे टोटल लोक किती असतील? 27. तर रांगेत ए बी खेरीज किती व्यक्ती असतील? आता 27 ऑप्शन इथे नाहीये, मग असं का झालं? हा शब्द खेरीज, खेरीजचा अर्थ असतो शिवाय, ए बी शिवाय. टोटल 27 आहेत, त्यातनं ए आणि बी कमी केले म्हणजे 2 कमी केले, तर उत्तर काय येईल? 25 झालं. आणि आपल्याला जी कन्सेप्ट सांगितलेली की आता हे 18 आहेत आणि हा 10 आहे, 10 म्हणजे याच्या अलीकडे किती लोक असतील? 9. मग 18 मध्ये 9 मिळवल्यावरती किती होतं? 18 अधिक 9 27, 27 लोक आहेत. 27 म्हणून ए आणि बी म्हणजे 2 लोक मायनस करा, 25. या लेक्चर्सला तुम्ही बघितलं माझ्या आधीचं लेक्चर आणि हे 2 लेक्चर्स करा आणि मग कुठल्याही पुस्तकातली गणितं सॉल्व्ह करायला लागा. सगळी गणितं सॉल्व्ह होणार ही गॅरंटी, जर नीट समजून लेक्चर पाहिलं असेल तर. जर तुम्ही कॅल्क्युलेशन वगैरेच्या चुका करायला आणि म्हणणार नाही येते, तर मग ते कधीच येणार नाही. कॅल्क्युलेशन तर तुम्हाला बरोबर करावंच लागेल. पॅटर्न हाच आहे, पॅटर्न मध्ये काय फरक नाही. कॅल्क्युलेशन रॉंग केलं तर सगळं चुकणार. मुलांच्या एका रांगेत ए डावीकडनं 16वा आहे, बी उजव्या कोपऱ्यातून 18वा आहे, जी ए पासून उजवीकडे 11. चला हे काढली रेष. काय म्हणतायत? एका रांगेत ए डावीकडनं 16वा आहे, परत एकदा राईट लेफ्ट, डावीकडनं 16वा, 1 2 3 डॅश 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 16. 16 नंबरवर घ्यायचा ए ला, घेतलं. बी उजव्या कोपऱ्यातून 18 आहे, 1 2 डॅश 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 18 कोपऱ्यातनं इथे आलं बी आलं. जी ए पासनं उजवीकडे 11वा आणि बी पासनं उजवी कोपऱ्यामध्ये 3रा. आता बघा तुम्हाला कळतंय का? मला तर कळलंय काय, याचं उत्तर पाठ झालंय आपलं 41. बघा आता हा 3रा आहे, आता हा 3रा कोण आहे? जी. 1 2 3 आणि इकडून 11वा आहे, 11 10 9 8 आणि इथे 7, 1 2 3 4 5 6 7. हा प्रश्न 3ऱ्यांदा रिपीट झाला. आठवतोय क्वेश्चन काय? आनंद, वैभव, गजानन. मगाशी अमनवाला क्वेश्चन झालेला. मग हे आपल्या PDF मध्ये 3 वेळा काय, कारण मी PYQ घेतलेले, मग हा 3 वेळा मला सापडलाय क्वेश्चन, पण तरी काही त्यांच्या लक्षात नाही. आणि 3ही वेळेस वेगवेगळे त्यांनी दिलेले पर्याय. इथे काय दिले? माहिती अपुरी असताना निश्चित सांगता येणार नाही. चुकीचं आहे, उत्तर 41 आहे. आपण केलेलं लक्षात आहे तुम्हाला की हे 16 लोक, मधले 7 लोक आणि पुढचे 18 लोक, मग हे 34 आणि 7 तुमचे 41.
तर या प्रश्नामध्ये ट्विस्ट काय येऊ शकतो, या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं जीचे स्थान उजवीकडून डावीकडून. तर आता जीचे स्थान मी तुम्हाला या प्रश्नात वेगळं विचारतो, जीचे स्थान डावीकडनं काय. तर डावीकडनं जीचं स्थान मला काढायचं असेल तर हे 16 आहेत, हा 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 27 वय. पण एवढं मला काउंटिंग करायची गरज नव्हती. का? कारण हे वाक्य उजवीकडे 11वा आणि हा स्वतः आहे 16वा. 16 मध्ये 11 मिळवले 27. तेच तर आपण करतोय, ए पासून 11 पुढे नेतोय 27. मग आता एकूण 27 आहे, तो उजवीकडनं कितवा येईल तो? टोटल लोक 41 आहेत. टोटल लोक 41 आहेत आणि त्याच्यामध्ये हा 27वा येतोय. मग आपण काय करतो, 42 मधनं 27 मायनस करतो. 12तनं 7 गेले 5, 3तनं 2 गेले म्हणजे 15वा. त्याचं स्थान 15वं येईल. कसं काय 15वं येईल? कारण आता ही 18 लोक आहेत, तर याच्या अलीकडे किती लोक असतील? 17 लोक असतील. मग आता हा असेल 17वा, हा असेल 16वा, हा असेल 15वा. मग त्याचं स्थान 15वं असेल. म्हणजे इकडून तो 27वा आहे, इकडून म्हणजे लेफ्टकडनं 27वा, राईटकडनं 15वा. टोटल झाले 42, वजा 1 केले 41. तर ही कन्सेप्ट डोक्यात गाठ मारून ठेवा. याच्या व्यतिरिक्त याच्या बाहेर जाणार नाही हा चॅप्टर. मी टोटल तुमचे 20 बघा 20च्या 20 क्वेश्चन करून घेतले. पार्ट 1 पार्ट 2 असे 2 लेक्चर्स आहेत. पार्ट 1 मध्ये 10 क्वेश्चन, पार्ट 2 मध्ये 10 क्वेश्चन मी घेतलेले. तुमचा रिस्पॉन्स मला पाहिजे. रिस्पॉन्स असेल तर मोठे व्हिडिओज येतील. अर्ध्या तासाचे 25 मिनिटाचे व्हिडिओज आपण बनवतोय कारण रिस्पॉन्स कमी आहे. एका पण लेक्चरला अजूनपर्यंत 500चा व्ह्यू टच केलेलं नाहीये. मी बघितलं 100, 200, 250च्या रेंजमध्ये. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा. आणि हे राज्यसेवा, कंबाईंड, गट ब क, तुम्हाला तलाठी, ग्रामसेवक, नगर परिषद, पोलीस भरती, काय सगळ्या परीक्षेमध्ये काम आहे. टेट असू दे, कुठली असू दे. मेन काय इथे आपण सब्जेक्ट शिकवतोय. सब्जेक्ट तुमचा क्लिअर झाला तर तो कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्हाला कामी येणार आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. काही क्वेरी असेल, नंबर दिलाय, नंबरवर संपर्क साधा, व्हॉट्सअप करा. काही मेसेजचे प्रॉब्लेम असतील सांगा. बॅच पाहिजे, बॅच तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला वाटत असेल अर्धा तासाचे लेक्चर फुल बघायचे, फुल बघा, फुल बॅच आहे, ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. तुम्हाला पूर्ण सगळे सेशन मिळतील, मॅथ्स, रिझनिंग सगळं डिटेलिंगमध्ये मिळून जाईल. ठीक आहे, चला काय आज इथे संपूयात आता. हा टॉपिक पण झालेला आहे आपला. धन्यवाद. पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात.